हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, विद्याधरची नजर आनंदीवर पडली आहे हे सत्य सगळ्यांना समजलं आहे आणि विद्याधरमध्ये एवढा माज आहे की तो कोणालाच घाबरत नाही आणि चक्क त्याने आता लिमिट क्रॉस केली आहे. विद्याधर हा चक्क आनंदीच्या घरी पोहोचलाय. आनंदीच्या घरी जाऊन आबांसमोर, आरतीसमोर त्याने चक्क आनंदीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला, आनंदीला स्पर्श केला. हे पाहून सगळ्यांच्याच तळपायाची आग मस्तकात गेली आहे. पण शेवटी विद्याधर हा मालक साहेबांचा, युगंधर निंबाळकरचा लहान भाऊ म्हणून कोणाची काही बोलण्याची हिंमत नाहीये. पण आता स्वतः युगंधरने ठरवलंय की या सापाला विद्याधरला ठेचायचं. आणि मग युगंधरने आपा जाधवांना बोलून घेतलं. आनंदीला आपल्या फॅक्टरीमध्ये कायमस्वरूपी नोकरीसुद्धा दिली आहे. त्यामुळे आबा खूप खुश झाले आहेत. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधर अजूनही फॅक्टरीमध्ये असतो. मध्यरात्र झालेली असते. शिर्के तेथे येतो आणि सांगतो, मालक साहेब, घात झाला. युगंधर विचारतो, आता गावातील कोणत्या आई बहिणीवर त्या नालायक विद्याधरची नजर पडली आहे? तर शिर्के सांगतो, मालक साहेब, आपली आनंदी, आबा जाधवांची नात. युगंधरला जबर धक्काच बसतो. आनंदी, आबा जाधवांची नात? शिर्के सांगतो, हो मालक साहेब, बिचारी ती मुलगी रस्त्याने घरी जात होती आणि या विद्याधरची राक्षसाची नजर तिच्यावर पडली. तिला त्याने गाडीत बसवलं, तिची सगळी माहिती जाणून घेतली आणि मग तिला घरीसुद्धा सोडलं. युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, त्या विद्याधरला लाज नाही का वाटली त्या बिचाऱ्या आनंदीवर नजर टाकताना? ती आबा जाधवांची नात आहे, ज्या आबा जाधवांनी 35 वर्ष या फॅक्टरीत काम केलंय. आज त्या विद्याधरला जे पैसे मिळतात ताय्याशी करण्यासाठी, त्याच्यामध्ये त्यांचा घाम आहे आणि त्यांच्याच नातीवर या नालायकाने वाईट नजर टाकली आहे. आता या सापाला ठेसल्याशिवाय मी सोडणार नाही. युगंधर शिर्केला सांगतो, शिर्के, आत्ताच्या आत्ता त्या विद्याधरला गाठायचं, त्याला सांगायचं उद्या सूर्य उगवण्याआधी येथून निघायचं, गाव सोडायचं, नाहीतर त्याची अवस्था मी बिकट करेल अशी धमकी त्याला दा. शिर्के म्हणतो, पोचलं मालक साहेब, आत्ताच्या आत्ता जातो. शिर्के तेथून निघून जातो. युगंधर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, विद्याधर, या युगंधरच्या जंगलामध्ये वाघाची डरकाळी चालेल पण लांडग्याची लबाडी नाही चालणार. मी तुला पोसलंय, मीच तुला दूध पाजतोय, पण तू जर माझ्या माणसांवर फणा उगारला ना तर तुला पायाने चिरडायला सुद्धा मी कमी करणार नाही. हा युगंधर निंबाळकरचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणजे युगंधर आता खूप चिडलाय आणि या विद्याधरने जर आनंदीवर वाईट नजर टाकली तर त्याचा अंत ठरलाय एवढं मात्र खरं. विद्याधर हा त्याच्या गाडीत बसलेला असतो. शिर्के तेथे येतो आणि म्हणतो, मालक साहेबांनी निरोप पाठवलाय, आत्ताच्या आत्ता गाव सोडायचं. विद्याधर चिडून म्हणतो, ए शिर्के, मी काय तुझ्या मालक साहेबाचा नौकर आहे काय? त्याने आदेश दिला मी गाव सोडायला. शिर्के चिडून म्हणतो, ओ विद्याधर सर, जेवढं सांगितलं तेवढं ऐकायचं. मालक साहेबांचा निरोप आहे, गाव नाही सोडलं तर परिणाम वाईट होतील. विद्याधर खूप चिडतो, गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो, काय ना शिर्के, आपलं खूप मोठं दुखणं आहे असं म्हणून तो पायाला हात लावतो. शिर्के विचारतो, आता काय झालं? विद्याधर सांगतो, पायाचं दुखणं, आणि या पायाच्या दुखण्यात एवढ्या लांब शहराचा प्रवास केला ना तर त्रास होईल मला. त्यामुळे हा पाय बरा झाला ना मगच मी जाईल, तोपर्यंत मी गावातच थांबणार आहे. सांगा तुमच्या मालक साहेबांना. शिर्केला समजतं की हा विद्याधर नाटक करतोय गावात राहण्यासाठी. आणि विद्याधर म्हणतो, कसं आहे ना, या विद्याधरला कुणी सांगायचं नसतं की काय करायचं आहे, आणि कुणी सांगितलं ना तर आपण ते ऐकत पण नसतो. चला ड्रायव्हर साहेब, बसायची वेळ झाली असं म्हणून विद्याधर गाडीत बसतो आणि तेथून निघून जातो. शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, विद्याधर, तुला माहिती नाहीये यावेळेस तू काय करतोय? तू आहे ना मालक साहेबांच्या मागे लागलेली साडेसाती आहे, पण आता मालक साहेब तुला कायमचं संपवतील असंच दिसतंय. असा विचार करून शिर्के तेथून निघून जातो. आणि इकडे आबा खूप टेन्शनमध्ये असतात. घराबाहेर खाटेवर बसलेले असतात. आरती त्यांना समजावते, आबा, मला माहिती आहे तुम्हाला कसलं टेन्शन आलंय, पण जास्त विचार करू नका, सगळं ठीक होईल. आबा म्हणतात, आरती, तू पाहिलं ना,
त्या नालायक विद्याधरची नजर आपल्या आनंदीवर पडली आहे आणि त्याच्यापासून आनंदीला वाचवणं खूप अवघड आहे. मी तिला सांगत होतो लवकर घरी ये, गावात रेंगाळत बसू नको, पण तिने ऐकलं नाही. ती जर घराबाहेर नोकरी करायला गेली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. आरती म्हणते, आबा आपण आहोत ना, आपण तिला सांभाळू. नाहीतर आपण मालक साहेबांशी सविस्तरपणे बोलूया, ते नक्कीच आपली मदत करतील, सगळं काही ठीक होईल. आबा म्हणतात, मला तुझं पटतंय, आपण बोलूया मालक साहेबांशी, पण त्याआधी आपण आनंदीला समजून सांगायला हवं. पुढील काही दिवस आनंदीने घराबाहेर न गेलेलंच बरं, नोकरी न केलेली बरी. आणि मग आबा आणि आरती दोघेही झोपायला जातात. दुसरा दिवस उजाडतो आणि आनंदी ही ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. आबा तिच्यावर खूप ओरडतात आणि म्हणतात, आनंदी मला आता तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तू घराबाहेर जायचं नाही. आनंदीला मोठा धक्काच बसतो. आनंदी म्हणते, आबा पण का बाहेर जायचं नाही, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. आबा म्हणतात, अगं पोरी तुला कळत कसं नाही, त्या राक्षसाची विद्याधरची नजर तुझ्यावर पडलीये, तो तुझ्या मागे लागलाय, तो कधीही घात करू शकतो, त्यामुळे तू घरातच थांबायचं, कोठेच जायचं नाही. आनंदी खूप दुःखी होते आणि म्हणते, आबा तुम्ही असं का करायला, मी आता नवीन नोकरी सुरू केली आहे, मी सुद्धा तुम्हाला भार लावते ना, हातभार देते आणि आत्ताच माझं शिक्षणसुद्धा संपलं आहे. मग मी ही नोकरी सुरू केली आहे, प्लीज मला काम करू द्या. तुम्ही नोकरी करता, आरतीताई नोकरी करते, मग तुम्ही मला का घरात बसून ठेवता, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. मी जाणार आहे नोकरीला, मी तुमचं काही ऐकणार नाही, मी जाणार आहे. आबा खूप चिडतात आणि म्हणतात, अगं पोरे तुला कळत कसं नाहीये, मी तुझी नोकरी नाही थांबवते, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तो राक्षस तुझ्या पाठीवर आहे आणि तो तुला सोडणार नाही. तू त्याच्या हातात सापडली ना, नाही 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 नाही, मी तर विचारसुद्धा करू शकत नाही. तू घरीच थांबायचं, कोठे जायचं नाही. आनंदी म्हणते, नाही आबा, दरवेळेस माझ्याच नोकरीवर का गदा आणली जाते, आणि मालक साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, ते मला काहीच होऊ देणार नाही. मी नोकरीला जाणार म्हणजे जाणार. आबांना खूप राग येतो. आबा चिडून म्हणतात, आनंदी तुला सांगितलेला कळत नाही का. आनंदी ही तिची पर्स घेऊन जाऊ लागते. आबा ओरडून म्हणतात, ठेव ती पर्स खाली, जागेवर बस, कोठे जायचं नाही. आनंदीला जबर धक्काच बसतो. आबा तिला ठणकावून सांगतात, जागेवर बसायचं, या घराबाहेर हल्ली ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही, एवढं लक्षात ठेव. आनंदीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. तेवढ्यात वैशाली तेथे येते. अगं आरती तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. पण वैशालीच्या लक्षात येतं की घरातलं वातावरण तापलंय. आबा तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, ये पुरी, बरं झालं तू आलीस. आता ह्या आनंदीला आहे ना समजावून सांग, मी तिला इतक्या वेळचं समजावून सांगतोय पण तिला कळतच नाहीये. वैशाली ही आबांना प्रसाद देते. आनंदी जवळ येते. आनंदीला म्हणते, आनंदी आबा जे काही बोलताय ना ते अगदी योग्य बोलताय, त्यांचं ऐकून घे. तर आनंदी म्हणते, पण मीच का घरात बसायचं, मी काय केलंय, माझी काही चूक आहे का. जो गुन्हेगार आहे, ज्याने काही चुकीचं केलंय ना, त्याने घरात स्वतःला कोंडून घ्यायला पाहिजे. पण मी काही नाही केलंय, मी उजळ माथ्याने बाहेर फिरणार, मी नाही घरात थांबणार. आणि त्याच वेळेस चक्क विद्याधर आबा जाधवांच्या घरी पोहोचतो आणि म्हणतो, एकदम बरोबर बोललीस तू आनंदी. विद्याधरला पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आनंदी सुद्धा विद्याधरचा आवाज ओळखते आणि तो घरी पोहोचलाय यावर तिचा विश्वासच बसत नाही. आबांना जबर धक्का बसतो. वैशाली, आरती, आर्ची कोणाचाच विश्वास बसत नाही. ह्या राक्षस चक्क घरी येऊन पोहोचलाय. आणि विद्याधरने आता आउट अँड आउट जायचं ठरवलेलं असतं की तो आता कोणाच्या बाला सुद्धा घाबरत नाही, कारण शेवटी तो मालक साहेबांचा भाऊ आहे आणि त्याने मनात जे आणलं ते तो करू शकतो असा मास त्याला आलेला असतो. तो डोळ्यांवरचा गॉगल काढतो आणि घरामध्ये एंट्री घेतो. सगळ्यांसमोर येऊन उभा राहतो. त्याची घाणेरडी नजर ही आनंदीवरच असते आणि तो डोळ्यांवरचा गॉगल काढून आबांना नमस्कार करतो. नमस्कार आबा. आबा हे काहीच बोलत नाही. आनंदी ही तेथे उभी असते आणि हा नालायक विद्याधर चक्क तिच्यावर आपली घाणेरडी नजर टाकतो. खालपासून वरपर्यंत तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो. आपल्या बिचाऱ्या आनंदीला तर काही डोळ्यांनी दिसत नाही, तरीसुद्धा ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि वैशाली, आरती, आर्ची सगळेजण स्वतःला त्याच्या घाणेरड्या नजरेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या किती असहज झाल्या आहेत हे सगळं दिसतं. आणि लगेचच विद्याधर म्हणतो, आनंदी जे काही बोलली ना ते अगदी योग्य बोलली. मुलींनी स्वावलंबी व्हायलाच पाहिजे.
त्यांनी फक्त चूल मूल आणि घरातली कामं नाही तर बाहेर जाऊन नोकऱ्या केल्या पाहिजे, स्वतःचे व्यवसाय केले पाहिजे. त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढं गेलं पाहिजे. आणि हा विद्याधर चक्क आनंदीच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागतो. तेवढ्यात आरती ही आनंदीच्या समोर येऊन उभी राहते आणि आनंदीला लपवते. आनंदी खूप घाबरलेली असते. आबासुद्धा चिडलेले असतात. आणि मग विद्याधर विचारतो, काय झालं आबा, काही झालंय का? मी चुकीच्या वेळेस आलोय का? नाही नाही, मी तर काय चुकीच्या वेळेस आलेलो नाहीये. आबा, आरती, आनंदी, वैशाली खूप चिडलेले असतात, घाबरलेले सुद्धा असतात. आणि हा विद्याधर चक्क एखाद्या राक्षसासारखा हसू लागतो. नाही नाही, आता मी छोटा मालक आहे, मालक साहेबांचा लहान भाऊ. मी चुकीच्या वेळेस येणं शक्यच नाहीये. मी कधी कोणती चूक करणं शक्यच नाहीये. आबा खूप चिडतात आणि विचारतात, छोटे मालक, तुम्ही येथे का आले आहात? तर विद्याधर सांगतो, काय आबा, तुम्ही आता आमच्या कंपनीतील सगळे जुने जाणते आहात. तुम्हाला भेटायला आलो. तुमची आठवण आली, आता गावात आलोय तर आबांना भेटून जावं, एवढीच माझी इच्छा, म्हणून मी येथे आलोय. आबांना समजलेलं असतं की हा खोटं बोलतोय, हा आनंदीवर वाईट नजर टाकण्यासाठी येथे आलाय. आरती आनंदीला वाचवण्याचा प्रयत्न करत असते या नालायक विद्याधरच्या नजरेतून. विद्याधर सांगतो, आबा, मी फक्त आहे ना आनंदीला थँक्यू म्हणायला आलोय. तुम्हाला माहिती आहे का, काल रात्री माझी गाडी ही चिखलात अडकली होती, मोठ्या खड्ड्यात, काही करता निघतच नव्हती. आता रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस, काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात तुमची ही हुशार नात आनंदी तेथे आली. आनंदीने तिच्या मऊ मऊ हातांनी चक्क माझ्या गाडीला धक्का दिला आणि माझी गाडी बाहेरच निघली. म्हणून तर मी येथे आलो होतो, आनंदीला थँक्यू म्हणण्यासाठी, तिचे आभार मानण्यासाठी. तुमची मुलगी ना, तुमची नात आहे ना, खूप गोड आहे, खूप गोड. आबांना खूप राग येतो. ते विद्याधरकडे रागाने पाहतात आणि विद्याधर आनंदीकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो. विद्याधर म्हणतो, गोड म्हणजे खूप हुशार, समंजस, गोड, अशी गोड मुलगी आहे. विद्याधर हसू लागतो. आनंदी रडत असते. सगळे घाबरलेले असतात. विद्याधर म्हणतो, खरं तर मी ना आनंदीसाठी एक गिफ्टच घेऊन येणार होतो, पण नंतर विचार केला, स्वतः विद्याधर निंबाळकर येत आहे, मग गिफ्टची काय गरज आहे? माझं येणं हे तुमच्यासाठी गिफ्टच आहे की नाही? असं म्हणून विद्याधर आबांचे हात पकडतो आणि म्हणतो, आबा, आता तुमच्याच तालमीत ती लहानची मोठी झाली आहे. तुम्ही कंपनीसाठी एवढं काही केलं, मग ती सुद्धा आपल्या कंपनीसाठी करेल की नाही? खरंच तुमची नात आहे ना, खूप हुशार आहे, एकदम गोड आहे, गोड. आबा, आनंदी, आरती, आर्ची, वैशाली सगळे खूप चिडलेले असतात. आणि मग विद्याधर म्हणतो, काय आबा, मी तुमच्या घरी पहिल्यांदा आलोय, पाहुणा आहे मी तुमचा, आणि तुम्ही मला बसायला पण नाही सांगणार का? असं म्हणून तेथे एक स्टूल असतो. विद्याधर स्वतः स्टूलवर बसतो आणि म्हणतो, आबा, मला आहे ना लय तहान लागली आहे, चला पाणी द्या बरं मला. घरातील कुणीच पाणी आणायला जात नाही. आबा म्हणतात, थांब, मी जातो. परंतु विद्याधर म्हणतो, आबा, आता तुम्ही वयस्कर झाला आहात, तुम्ही कशाला जाता? आनंदीला पाठवा ना, आनंदी जाईल. आबा म्हणतात, नाही, मी आणतो. विद्याधर चिडून म्हणतो, आबा, एकदा सांगितलेलं कळत नाही का, पाणी आनंदीच आणणार. सगळ्यांना जबर धक्का बसतो. आनंदी खूप घाबरलेली असते. आबा आनंदीकडे पाहतात, तिच्या हातावर काहीतरी इशारा करतात आणि आनंदी ही कशीबशी पाणी आणायला जाते. तेव्हा विद्याधर तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहतच असतो आणि म्हणतो, कसं आहे ना आबा, आता ती तुमची नात आहे, तिनेच पाणी आणलेलं चांगलं. आणि आनंदी ही जेव्हा ग्लासमध्ये पाणी भरत असते तेव्हा विद्याधर खालपासून वरपर्यंत तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असतो. आबा, आरती, आर्ची, वैशाली या सगळ्यांनाही समजतं. ते खूप चिडतात. परंतु या विद्याधरचा असा काय दरार आहे काय माहीत, कुणीच त्याला काही बोलत नाही. आणि मग आनंदी ही हळूहळू घाबरत घाबरत या विद्याधरजवळ पाण्याचा ग्लास घेऊन येते. विद्याधर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि विद्याधर हा पाण्याचा ग्लास घेण्यासाठी आनंदीच्या हाताला स्पर्श करतो. आनंदी खूप घाबरते आणि हा ग्लास खाली पडणार इतक्यात विद्याधर ग्लास पकडतो आणि म्हणतो, तोलच गेला होता, बरं झालं ग्लास पकडला. आणि मग हा ग्लास घेण्याच्या बहाण्याने विद्याधर चक्क आनंदीचा हात पकडतो आणि आनंदीला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करतो. आनंदी स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण विद्याधर तिचा काही हात सोडत नाही. आबा, आर्ची, आरती, वैशालीला खूप राग आलेला असतो, पण विद्याधरला थांबवण्याची कुणाचीच हिंमत नसते. आनंदी कशीबशी आपला हात या विद्याधरच्या हातातून सोडून घेते.
विद्याधर पाणी पितो आणि मग हाच हात आपल्या चेहऱ्याला लावतो आणि आनंदीचा स्पर्शाचा अनुभव करतो. आनंदी खूप दुःखी होते. विद्याधरचा हा घाणेरडा स्पर्श तिला जाणवलेला असतो. तिला याचा खूप त्रास होत असतो. विद्याधर मात्र तिच्याकडे पाहतच असतो आणि आनंदीला आता आपल्या जवळ घ्यायचं असं त्याने ठरवलेलं असतं. इकडे फॅक्टरीमध्ये शिर्केने रात्री काय घडलं ते सगळं युगंधरला सांगितलेलं असतं की त्या विद्याधरने गाव सोडून जायला नकार दिला, पायाच्या दुखण्याचा बहाणा केला. युगंधर चिडून म्हणतो, त्या नालायकाची एवढी हिंमत, आता मी काय त्याला सोडत नाही. आता या सापाचा फणा मी स्वतःच्या पायाने ठेचणार. तर शिर्के म्हणतो, मालक साहेब अजूनसुद्धा खूप आहे. आत्ताच बातमी मिळाली आहे, तो विद्याधर आबा जाधवांच्या घरी पोहोचलाय. युगंधरला जबर धक्काच बसतो. युगंधर चिडून म्हणतो, त्याची एवढी हिंमत, चक्क आबा जाधवांच्या घरी पोहोचला. आता त्याचं काही खरं नाही. आता मी त्याला ठेचणार, त्याला कायमची अद्दल घडवणार. शिर्के विचारतो, मालक साहेब तुम्ही काय करायचं ठरवलंय? युगंधर सांगतो, आत्ताच्या आत्ता आबा जाधवांना माझ्यासमोर हजर करा. शिर्के म्हणतो, पोचलं मालक साहेब, खरंच तुम्ही खूप भारी निर्णय घेतलाय. आणि शिर्के हा लगेचच आबा जाधवांना आणायला जातो. इकडे विद्याधर म्हणतो, वा वा वा, तुम्ही तुमच्या पोरींवर आहे ना खूप भारी संस्कार केलेत. आणि वय गा आनंदी, तुझ्या हाताला लय भारी चव आहे बरं का. तुझ्या हातून पाणीसुद्धा खूप गोड लागलं. आबा खूप चिडतात. विद्याधर पुन्हा एकदा आनंदीला स्पर्श करण्याचा बहाणा शोधतो. आनंदीच्या हातात हा ग्लास देण्याचा प्रयत्न करतो, पण आबा त्याच्या हातातून ग्लास घेतात आणि टेबलवर ठेवून देतात. विद्याधर म्हणतो, चला मग येतो मी. तो सगळ्यांना नमस्कार करतो, आबांना नमस्कार करतो आणि आनंदीला म्हणतो, आनंदी येतो बरं का मी. आनंदी त्याच्याकडे पाहतसुद्धा नाही. विद्याधर हा रागारागाने तेथून निघून जातो. आबा खूप चिडलेले असतात आणि आनंदीला म्हणतात, पाहिलंस का, यामुळे मी तुला सांगत होतो की घराबाहेर जायचं नाही, पण तू माझं ऐकत नव्हती. आरती काही बोलू लागते तर आबा चिडून म्हणतात, बस झालं, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही, गप्प बसायचं सगळ्यांनी. सगळे गप्प बसतात आणि मग थोड्याच वेळात आबा युगंधर समोर त्याच्या केबिनमध्ये असतात. आबा खूप घाबरलेले असतात आणि युगंधरला विचारतात, काय झालं मालक साहेब, तुम्ही मला अचानक बोलून घेतलं. शिर्के साहेबांनी सुद्धा काही सांगितलं नाही. आमची काही चूक झाली आहे का? तर युगंधर म्हणतो, आबा आधी तर तुम्ही खुर्चीवर बसा, मग सांगतो मी. तुमची काही चूक झालेली नाही आहे. आबा खुर्चीवर बसतात. युगंधर सांगतो, आम्ही तुमच्यासाठी एक निर्णय घेतलाय, आनंदीसाठी एक निर्णय घेतलाय. आबा विचारतात, काय झालं मालक साहेब, पोरीची काही चूक झाली का परत? तर शिर्के सांगतो, नाही हो आबा, तुमच्या आनंदीची काही चूक झाली नाही आहे. उलट मालक साहेबांनी तुमच्या आनंदीला आपल्या फॅक्टरीत कायमस्वरूपी नोकरी द्यायचं ठरवलं आहे. हे ऐकून आबांना खूप आनंद होतो. तर शिर्के विचारतो, मग आनंदीला इथे काम करायला आवडेल ना? तुम्ही तिला एकदा विचारून घ्या. तर आबा सांगतात, तिला खूप आवडेल. तिचं तर स्वप्न होतं या फॅक्टरीत काम करण्याचं. शिर्के सांगतो, आबा आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आनंदीसुद्धा याच कंपनीत काम करेल. तर आबा म्हणतात, खरंच मालक साहेब तुमचे खूप उपकार झाले. आणि आबा हात जोडतात. तर युगंधर म्हणतो, तुम्ही हात जोडू नका. आबा म्हणतात, नाही असं कसं मालक साहेब, तुम्ही आमचे अन्नदाता आहात, भाग्यविदाता आहात. तुम्ही आमचं कर्ज माफ केलं, आम्हाला आमची नोकरी परत दिली आणि आता आमच्या आनंदीला सुद्धा नोकरी देत आहे. युगंधर सांगतो, आबा त्यामागे एक कारण आहे. आमच्या कानावर आलंय की त्या नालायक विद्याधरची नजर आनंदीवर पडली आहे आणि आता आनंदी जर या कंपनीत असली, तुमच्या नजरेसमोर, आरतीच्या नजरेसमोर असली, तर तुम्हाला कोणतंच टेन्शन राहणार नाही आणि तिच्या हुशारीचा फायदासुद्धा आपल्या कंपनीला होईल, ते वेगळंच. हे ऐकून आबांना खूप आनंद होतो. आबा इमोशनल होतात आणि म्हणतात, धन्यवाद मालक साहेब, तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या मुलीच्या सुरक्षेचा एवढा विचार करता. स्वतःच्या भावाच्या विरोधात जाऊन तुम्ही हे सगळं काही करताय. तुमचे खूप खूप उपकार झाले. तर युगंधर म्हणतो, नाही आबा, तुमच्या नातीमुळे आम्हाला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. खरं तर तिचेच आमच्यावर खूप उपकार आहेत. आम्ही तर फक्त त्याची परतफेड करतोय. आबा आणि युगंधर एकमेकांना नमस्कार करतात. आबा तेथून निघून जातात. युगंधर शिर्केला म्हणतो, आता मी फक्त वाट पाहतोय त्या सापाची बिळातून बाहेर येण्याची. एकदा का तो बिळातून बाहेर आला, मग मी त्याला कसं ठेचतो ना, तुम्ही पाहतच राहा शिर्के. म्हणजे युगंधरला माहिती आहे की आनंदी ही कंपनीत नोकरीला आली आहे, तरी विद्याधर तिच्यावर वाईट नजर टाकणार, तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करणार आणि मग तेव्हा युगंधर त्याला काही सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स,
आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी ही फॅक्टरीमध्ये आपल्या कामाला सुरुवात करेल, पण त्याच वेळेस विद्याधर तेथे पोहोचणार आणि तो चक्क आनंदीवर हात टाकण्याचा प्रयत्न करेल, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल आणि कंपनीतील इतर कोणामध्ये हिंमत नसेल या विद्याधरला अडवण्याची. पण तेवढ्यात युगंधर तेथे पोहोचणार. तो विद्याधरचा हात पकडेल आणि त्याच्या सनसनीत मुस्काटात मारेल. एवढंच नाही तर एका मोठ्या रॉडने त्याच्या पायावर सुद्धा जोरात आघात करणार आणि मग त्याला फरफटत त्याच्या गचंडीला पकडत त्याला म्हणणार, यानंतर आनंदी आणि गावातील कोणत्याही आई बहिणीवर तू तुझी घाणेरडी नजर टाकली तर मी तुला सोडणार नाही. तुझा जीव घेईल एवढं लक्षात ठेव. माझ्याच हाताने तुझे दोन्ही डोळे बाहेर काढेल आणि तो चक्क विद्याधरला फॅक्टरी बाहेर हाकलून देणार. आनंदी खूप घाबरलेली असेल, पण आता युगंधरने ठरवलेलं असेल, जरी तो माझ्या रक्ताचा आहे पण चुकीच्या वागणाऱ्याला माफी नाही. विद्याधरला खूप जास्त राग येईल. मग आता याचे परिणाम काय होतील हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.